वेळेत पोहोचू. ही बघ काय मी कधीची तुमची वाट पाहतेय. आणलं की नाही मी मायाला. हा आता खुशच ना. आता बोल काय बोलायचं ते. एकदम खुश. एक मिनिट, खुश म्हणजे? मी सांगतो, मी डायरेक्ट विषयालाच हात घालतो. काय झालंय, राधाला जरासं टेन्शन आलंय की डॅडने तिला सीईओ बनवलं, त्यामुळे तू थोडीशी तिच्यावर नाराज आहेस की काय, किंवा डिस्टर्ब आहेस की काय. बोल ना राधा. नाही म्हणजे तू इतकी वर्ष कंपनीत काम करतेयस, एवढी मोठी जबाबदारी स्वीकारलीयस, तुझा हक्क आहे तो. ते सगळं ठीक आहे, पण एसबी कंपनीचे सगळे डिसिजन्स आजही यशवंत सरच घेतात आणि मी त्यांच्या शब्दाबाहेर जाणं शक्यच नाही. आणि पुढची 100 वर्ष तरी डिसिजन डॅडच घेईल बहुतेक. हे बघ, विथ हिज वाईफ. आई हॅलो. हाय माया. कधी आलात तुम्ही? अगं तुझ्या सासूला अचानकपणे तुझ्या समोर प्रकट करणं हेच तर आजचं सरप्राईज होतं. खरंच तू सीईओ झाल्याचं कळल्यापासून मी तुला कधी भेटते असं झालं होतं बघ. कॉंग्रॅच्युलेशन्स. अशीच मोठी हो, यशस्वी हो. माझे आशीर्वाद तर तुझ्या बरोबर कायमच असणार आहे. बरं, आता पुढचे आशीर्वाद आपण बसून देऊया का? हा ये माया, बस. ये माया बसून. हुशार आहे यार. आलो बाबा एकदाचा बाहेर. ए बापरे, फारच उंच आहे. इथून आता काय उडी मारू का? नाही नको, परत मागच्या सारखा पाय बी तुटायचा काहीतरी. अरे यार, काय करू, फसलो परत. आता कुठून बाहेर जाऊ मी? वा 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 वा, रेडी शिडी देवा, थँक्यू सो मच. चला गुरुनाथ सुभेदार, इथून खाली उतरलात की तुमची सुटका. खुश, थँक्यू, थँक गॉड. भाऊ बस थोडं राहिलं आता. 4 पायऱ्या उतरल्या की गुरुनाथ सुभेदार तुम्ही फ्री झालं. कामगिरी फत्ते एकदाची. बाबा तर म्हणत होते की तुम्ही अजून 8 दिवस तरी येत नाही. हो, आणि वर आम्हाला ताकीद दिली होती, तिकडे मैत्रिणी आहेत तिच्या, फोन वगैरे करायचा नाही अजिबात. का रे, असं का? अगं तुम्हा सगळ्या मैत्रिणींच्या मस्तीमध्ये गत्ते नको म्हणून. बरं यश, तिकडे मी असताना मी सारखी तुमच्याबद्दल विचार करते आणि इथं तू असं म्हणतोयस. अगं कसं आहे, तू माणूस म्हणून इतकी चांगली आहेस की तू समोर असताना तुझी मस्करीच करता येत नाही. हे मात्र खरंय. हा, तू सीईओ झाल्यापासून ना मला खरंच चैन पडेना. तुला भेटावंसं वाटलं. आता तुझ्या इतक्या सगळ्या जबाबदारीमध्ये अजून एका जबाबदारीची भर पडली, तेव्हा वाटलं की जरा घरी जाऊन थोडी तुला मदत काही मला करता आली तर बरं होईल. नाही नाही नाही, माझ्या जबाबदाऱ्यांमध्ये काही फरक पडणार नाही. कुणाचं काही ऐकणार नाही. हरकत नाही, घरगुती विषय आपण घरी जाऊन बोलू. करेक्ट. गुड आयडिया. एनिवे, एवढ्या वेळ आपण सगळेजणच बोलतो आहोत, पण माया मात्र एकदम शांत आहे. नाही तसं काही नाही, मी ऐकतेय ना. मग फक्त ऐकतेस का? बोल पण ना. काही बोल. मी
एक्सक्यूज मी. हॅलो. येस बोला. काय? गॉड, नक्की काय झालं असेल? गुरुशी रिलेटेड तर काही झालं नसेल ना? मम्मा सुनो बेबी पार्टीला चालली मग किसको ओके विच पब. मम्मा, मी कॅरीला बघायला चालले. किती वाजले? तो अजून घरी आलेला नाही. मी त्याला शोधायला चालले. एक मिनिट इतक्या रात्री तू त्याला कुठे शोधणार शनू बेबी? मला माहित नाही यार मम्मा, पण मला गॅरीला शोधायचं. जोवर मी गॅरीला बघत नाही ना तोवर मला पीस मिळणार नाही. आणि मला डाऊट आहे की तो त्या माया बरोबर आहे. पण मग एकटीच कशाला जातेस? मग तू चल ना सोबत. अशीच चल, नो प्रॉब्लेम. मी नको मला असंही खूप कंटाळा आलाय. मी दमले ग. लेट मी एन्जॉय माय गेम ना. ठीक आहे, मग तू बस घरात, मी जाते. बाय. काय झालं? नाही, काही नाही. तो फोन आल्यापासून मी बघतोय यू लुकिंग व्हेरी डिस्टर्ब. नाही, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण मला खरंच आता निघावं लागेल. ओके. अरे आता कुठे आपण डिनर सुरू केलाय? आय नो सर. काय झालं माया? एनी प्रॉब्लेम? हा, काही असेल तर सांग ना सरळ. या मी तुला निघताना म्हणाले होते ना की वॉशरूमचा प्रॉब्लेम झालाय म्हणून. हा, तसं काय? तिथेच लिकेज वगैरे सुरू झालाय रे, आणि ओव्हरफ्लो झालाय. तर खाली सगळी पब्लिक आली आहे. सेक्रेटरीचाच फोन होता. सो दॅट्स वाय मला निघावं लागेल. आय हॅव टू लुक ना. बरं, मग आम्ही येऊ का तुझ्या बरोबर? नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, आय मॅनेज. यू प्लीज कॅरी ऑन, डोंट वरी. ओके, आय लिव्ह. या, एन्जॉय. काय झालं मॅडम? माझा हस्बंड सापडत नाहीये. सापडत नाही म्हणजे? मीच तो घरी नाही आलाय अजून. अहो मग फोन लावा ना. पण त्याचा फोनच लागत नाहीये. अहो मग घरी जा ना. तुमची काही चुकामुक झाली असेल, इथे रडत बसून तुमचा काही फायदा होणार आहे का? नाही ना. मग तुम्ही घरी जा. तोही नंतर घरीच येणार. पण तो सकाळी ऑफिसला बाहेर पडलाय, तो आलाच नाही अजून आणि फोन पण रिसीव्ह नाही करत आहे. अरे बाप रे, म्हणजे हा तर फारच गंभीर प्रश्न आहे. व्हॉट गंभीर? मला असं म्हणायचं आहे की तुमचा मॅटर खूपच सिरियस आहे. म्हणजे बघा ना, तुमचा माणूस तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे म्हणजे काही होऊ शकतं. आता इथेच बघा ना, इथे रस्त्यावर एका बाईकवाल्याचा ऍक्सिडेंट झाला. तो जाग्यावरच गेला, ऑन द स्पॉट. एक मिनिट, माझ्या कॅरीकडे बाईक नाहीये. ओके. हो मॅडम, तुम्ही माझ्या बोलण्याचा अर्थ समजून घ्या. म्हणजे रस्त्याने चालता चालता एखादा कारवाला तुम्हाला उडवू शकतो, किंवा ट्रेनमध्ये गर्दीत हात सुद्धा सुटू शकतो. आणि नाहीच काही झालं तर गटारावरचं झाकण आजकाल कुठे असतात? माणूस फोनवर बोलता बोलता त्यातही. शाळा. ओके, मी ऍटलीस्ट गटारात पडून तरी नाही मरणार आहे. ओके योग. हो मॅडम, मला असंच म्हणायचं आहे की माणूस कसाही मरू शकतो आजकाल. आणि तुमचं जर तुमच्या नवऱ्यावर एवढंच प्रेम आहे तर तुम्ही त्याला जा ना, शोधा ना. इथे जवळच पोलीस स्टेशन आहे. तुम्ही तिथे जा आणि रिपोर्ट द्या. म्हणजे तेही तुमच्यासोबत येऊन इथे बसणार आणि रडणार. म्हणजे शोधणार. पण पोलीस मला काही नाही करणार ना? नाही. गुड आयडिया. इकडे आहे ना? हो सरळ. थँक्स स्ट्रेंजर. जा ना. बोल ना. एकटाच होतास की आणखीन कोण कोण होतं तुझ्या बरोबर? बोल लवकर. सर मी खरंच सांगतो तुम्हाला, मी चोरी नाही केली. मी चोर वाटतो का तुम्हाला? याचं टाय बी घालून कोणी चोरी करायला जाईल का हो? अरे टाय घालूनच आजकाल चोर वाढले, चोरी करणारे. सर माझ्या चेहऱ्याकडे बघावं. या चेहऱ्याचा माणूस कधी चोरी करेल का? मी चोर वाटतो का तुम्हाला? हा असला भोळा चेहरा आहे ना,
म्हणूनच संशय येतोय मला. ऐक, चोर नाहीस ना? मासा खिडकीतून खाली का उतरत होतास? सर मी तुम्हाला खरंच सांगतो, मी अडकलो होतो घरामध्ये हो, म्हणून मी तिथून बाहेर यायचा प्रयत्न करत होतो. ऐक. अडकलो होतो? अडकलो होतो? इथे काय लिहिलंय? मूर्ख दिसतोय मी तुला? मूर्ख दिसतोय? चव्हाण, यानं चोरी तर केली, पण मुद्देमाल सापडला नाही. म्हणजे नक्कीच याच्या बरोबर आणखी माणसं असणार. एकदा का मुद्देमाल सापडला ना, मग बघू. एकदा त्या मॅडम आल्या ना, ते घरात काय काय चोरी झाली ते कळलं. हे असले तुझ्यासारखे भोळ्याचार्याचे लोक आहेत ना, त्यांना कसं सरळ करायचं ते चांगलं कळतं मला. नाही सर, येऊच द्या त्या मॅडमला, त्याच खरं काय ते सांगतील तुम्हाला. ऐक. माया 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 प्लीज ये ना, यांना सांग. बघ मारतायत मला यार. गुरुनाथ तू सर, दिस इज माया. मला इथून कॉल आला होता, सो मी तुमचीच वाट पाहत होतो. हा तुमच्या घराच्या खिडकीतून खाली उतरत होता. चोर आहे हा. अहो सर, मी तुम्हाला सांगितलं ना, मी चोर नाही आहो, मी अडकलो होतो आतमध्ये. कसा अडकला होतास? सब काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होते. मी चुकून लॉक करून बाहेर गेले होते, दॅट्स वाय. एक मिनिट. हा तुमच्या घरात असताना तुम्ही लॉक करून निघून गेलात? एक मिनिट. त्याचं काय झालं की यांना बरं वाटत नव्हतं, म्हणून हे झोपून राहिले होते आणि मला अर्जंट कॉल आला, सो मला निघायला लागलं ना, सो घाई गडबडीत मी लॉक करून निघून गेले. हा पण तुला कळत नव्हतं फोन करून कळवायला? सर, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं ना, तुम्ही माझा फोन घेतला तेव्हाच सांगितलं, माझा फोन बंद होता, म्हणून मला काही कम्युनिकेशन करता नाही आलं सर. मला सांगा, तुमच्या दोघांचं काय नातं आहे? ही माझी होणारी बायको. हा? माझी होणारी फियोन्से. हो ना माया, सांग ना त्यांना आपलं जे नातं आहे ते. हा, आम्ही एंगेज होणार आहोत लवकरच. तो होणारा नवरा आहे माझा. ठीक आहे, म्हणजे आता याच्याबद्दल तुमची काही तक्रार नाही तर? नाही, काहीच तक्रार नाहीये. कमाल आहे. चव्हाण, लग्नानंतर नवऱ्याला घरात कोंडून ठेवतात हे माहित होतं. इथे तर लग्नाच्या आधीच कोंडून ठेवलंय. चला निघा, वेळ वाया घालवतायत. सर माझा फोन. चव्हाण, फोन द्या. चांगलं आहे. थँक्यू सर. निघ, डोक्याला ताप नसता. राधा, काय झालं आता? काही नाही रे, मी जरा मायाचा विचार करते. आता काय झालं मायाचं? तिचं असं निघून जाणं तुला वियर्ड नाही का वाटलं? नाही का राधा, तिने सांगितलं की स्पष्ट. काय तो तिच्या फ्लॅट मध्ये लिकेजचा प्रॉब्लेम आहे, सेक्रेटरीचा फोन आला म्हणून जावं लागलं. मला काहीतरी वेगळंच वाटतंय. तू एकदा तिला फोन करून बघतोस का? राधा, खरंच काही गरज नाहीये फोन वगैरे करायची. प्लीज कर ना. एक्सक्यूज मी, बोला. मला एक कंप्लेंट करायची. कसली कंप्लेंट आहे? माझा गॅरी हरवलाय. असा कसा हरवला? तुम्हाला नीट बांधून ठेवता येत नव्हता त्याला? काय पट्टा बिट्टा होता की नाही गळ्यात? काय बोलताय तुम्ही? तेच जे तुम्ही ऐकताय. हो, इथं काय आधी आमच्या डोक्याला कमी त्रास आहे? अहो, तुमची कुत्री मांजरं शोधत बसायची आम्ही. एक्सक्यूज मी, माझं काही कुत्र किंवा मांजर नाही हरवलंय. ओके, माझा हस्बंड गॅरी गुरुनाथ सुभेदार तो मिळत नाहीये. हो, सॉरी मॅडम, म्हणजे माझं चुकलं. अहो, तुम्ही रडू नका प्लीज बसा ना, प्लीज बसा ना. म्हणजे काय ना की असं काय माणसाचं नाव असतं म्हणजे आमच्या ऐकण्यातच नाही ना, म्हणून थोडी गडबड झाली. बरं, कधी हरवलाय तुमचा नवरा? मॉर्निंग पासून तो ऑफिसला गेला आणि नंतर परत घरी आलाच नाही आणि त्याचा फोन पण स्विच ऑफ लागतोय. अहो मॅडम, तुम्ही रडू नका. अहो, थोडा धीर धरा, म्हणजे येईल ना तो. म्हणजे वाट बघा थोडा वेळ. नो, बट तो कधीच फोन स्विच ऑफ करत नाही, लाईक फॉर एव्हर. आणि त्याच्या बरोबर काही डेंजरस तर झालं नसेल ना? एक काम करा, त्याचा काही फोटो वगैरे आहे का तुमच्याकडे? हा, वेट.
चव्हाण, हा सर. अरे हा तोच ना? हा सर, तोच माणूस तो. एक्सक्यूज मी, तुम्ही ओळखता का ह्याला? काही घडलंय का ह्याच्या बरोबर? नाही तर काही घडलं नाही, पण काय मग काय? त्याला आता अर्ध्या तासापूर्वी आम्ही त्याला इथं पकडून आणला होता. चांगला कान फडलाय, त्याला लाल केलाय. का? वाय? व्हॉट डिड ही डू? अहो त्यांनी ते एका ह्याच्यात त्याला ते पायपन उतरताना ते जाऊ द्या. तुम्ही कोण त्याच्या? मी त्याची वाईफ शनया गुरुनाथ सुभेदार. तुम्ही त्याची वाईफ? बायको. येस. काय झालं इन्स्पेक्टर, प्लीज बोला ना. अहो त्याला आम्ही पकडून आणला आणि त्याची होणारी बायको आली आणि त्याला सोडून घेऊन गेली. तुम्ही म्हणताय व्हॉट? ऐक. काय म्हणालास तू? नाही काही नाही. इथे नाही, पोलीस स्टेशन मध्ये काय म्हणालास? मी काय फियॉन्से आहे तुझी? लग्न होणार आहे आपलं? का माया, मी असं बोललो नसतं तर त्या पोलिसांनी सोडलं नसतं मला. सी आय अंडरस्टँड गुरुनाथ, पण हे बोलायची काय गरज होती? दुसरंही काही बोलू शकला असतास ना. नाही बरोबर आहे तुझं, गरज काहीच नव्हती हे असं बोलायची. आणि कशाला बोलायचं ना कोणी असं अनोळखी लोकांसमोर एखादीला डायरेक्ट आपली ही फियॉन्से असं म्हणणं चुकीचंच आहे, बरोबर नाहीच आहे हे. पण माया एक सांगू, ते इथून आलं का? इथून आतून. आज तू विचारतेस म्हणून सांगतो, मी जेव्हापासून तुला पाहिलंय ना तेव्हापासून माझ्या मनामध्ये सारखी एकच गोष्ट येते की माझी पार्टनर, माझी बायको जर तुझ्यासारखी असते ना तर आज मी कुठच्या कुठे पोहोचलो असतो. नाही पण माझं नशीबच फुटका. दोन्ही वेळेला तोंडघशीच पडलो मी. सॉरी, मला माझं परत रडगाणं सुरू नाही करायचंय, त्यामुळे आय एम सॉरी. पण मला तुला दुखवण्याचा हेतू नव्हता माया. माझ्या या अशा वागण्यामुळे तुला वाईट वाटलं असेल तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. पण मला जे मनापासून बोलावं असं वाटलं त्याबद्दल आय एम नॉट सॉरी. हा बोल ना सॅमी. अगं काही नाही, तू अचानक निघून गेलीस, मग त्याच्यानंतर आपलं काहीच बोलणं झालं नाही म्हणून फोन केला तुला. ऑल इज वेल? या एव्हरीथिंग इज फाईन. ओके, डोंट वरी. सगळं झालंय मॅनेज. बर ठीक आहे. बरं नक्की काही प्रॉब्लेम नाही आहे ना? नाही, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओके ओके, बाय माया. या बाय. काय म्हणाली ती? तर काय वेगळं म्हणणार आहे राधा ती? तेच म्हणाली काही प्रॉब्लेम नाहीये, केलंय तिने मॅनेज सगळं. नक्की? हो. पण मला असं वाटतं की ती म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे असं वाटतंय. अगं राधा काही नाहीये ग. आणि मला तुझं काही कळतच नाहीये. आधी तुला असं वाटत होतं की तू सीईओ झालीस म्हणून तिच्या डोक्यात काहीतरी चालू आहे. आता तिला पार्टीला बोलवलं, ती आली ना स्वतःहून. तिच्या डोक्यात काही चालू असतं तर आलीच नसती ना ती पार्टीला. आणि आता तुझा असा प्रॉब्लेम आहे की ती अर्धवट निघून गेली म्हणजे काहीतरी टेन्शन आहे. आता मी काय करू सांग याच्यावर? तसं नाही रे, हे मला असं वाटतंय म्हणजे उगीच काहीतरी व्हायला नको म्हणून मला वाटतंय की काहीतरी प्रॉब्लेम आहे, ती सांगत नाहीये.